नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, CTETचं एक नवीन म्हणजे ते नोटीस आलेली आहे. तर अशी नोटीस आहे की ज्या विद्यार्थ्यांचं आता तुमचं ज्यांना करेक्शन करायचं आहे ते करेक्शन विद्यार्थ्यांचं जे काही चेंज करायचं आहे तुमचं करेक्शन विंडो तर ती 23 तारखेपासून 26 तारखेपर्यंत तुम्ही करेक्शन करू शकता. परंतु जे विद्यार्थी म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता नोटीसमध्ये दिलेले आहे त्यांनी की जे विद्यार्थी म्हणजे इतर त्यांनी जवळजवळ 25,30,581 विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, सक्सेसफुली ॲप्लिकेशन काय झालं त्यांचं कॅन्डिडेटचं झालेलं आहे पूर्ण. परंतु काही जे विद्यार्थी होते त्याच्यामध्ये तर त्याच्यामधले काही जे विद्यार्थी होते तर त्याच्यामध्ये इथं तुम्ही पाहू शकता इथं दिलेलं आहे त्यांनी की 1,61,000 काही विद्यार्थी होते. 1,61,127 विद्यार्थी जे होते त्यांनी रजिस्ट्रेशन तर केलं होतं परंतु त्यांचा फॉर्म फिल करणं हे पूर्ण कंप्लीट झालं नव्हतं. तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं इथं तुम्ही पाहू शकता त्यांनी लिहिलंय की ऑन फर्दर रिव्ह्यू इट ॲपिअरन्स दॅट देअर वेअर 1,61,000 and 127 incomplete registration were not converted into complete and submit a final application. म्हणजे त्यांचं जे ॲप्लिकेशन होतं ते कंप्लीट झालेलं नव्हतं. तर त्यामुळं CTETने त्यांच्या काही सिम्पथी म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की त्यांचं असं मत आहे की ज्या विद्यार्थी ज्यांनी आधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी परत जे काही पोर्टल आहे ते ओपन करणार आहे. तर किती तारखेला ओपन करणार आहे तर 27 तारखेला 11 वाजता ते पोर्टल ओपन करणार आहे ते 30 तारखेला संध्याकाळी 12 वाजेपर्यंत. परंतु त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन आधी केलेलं आहे, नवीन विद्यार्थ्यांसाठी नाही. कोणतेही तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की नवीन कोणतेही फ्रेशर विद्यार्थ्यांनी आता ॲप्लिकेशन इथे लास्टला लाईनला दिलंय, दिस इज ऑल्सो इन्फॉर्म दॅट नो फ्रेश रजिस्ट्रेशन विल बी अलाउड ड्युरिंग दिस प्रोसेस. म्हणजे नवीन कोणाचंही रजिस्ट्रेशन इथं केलं जाणार नाही, फक्त जे विद्यार्थी ज्यांचं अनकम्प्लीट राहिलं होतं त्यांचं कंप्लीट करण्यासाठी म्हणून हे 27 ते 30 तारखे दरम्यान त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे की ज्यांना ॲप्लिकेशन प्रोसेस पूर्ण करायची असेल तर ते पूर्ण करू शकतात. पण त्यांना पण एक अट आहे की जसं तुम्हाला करेक्शन विंडो ओपन झाली की 23 ते 26 दरम्यान त्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी 27 ते 30 दरम्यान जे स्वतःचा फॉर्म फिल करणार आणि सबमिट करणार त्यांना कोणती करेक्शन विंडो ओपन होणार नाही आहे परत. त्यामुळे त्यांना ज्यावेळेस त्यांनी तो फॉर्म भरायचा आहे त्याच वेळेस व्यवस्थित क्लिअरली पाहूनच तो भरावा लागणार आहे. हीच महत्त्वाची आत्ता सध्याची आलेली एक अपडेट होती, ती तुमच्याबरोबर शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जा, शेअर करा इतर विद्यार्थ्यांबरोबर ज्यांना फॉर्म फिल करायचा असेल तर. धन्यवाद.